या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी। आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय। मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य। राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्ण संधी। नवीन बॅच सुरू। यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आजच भेट द्या। शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता मोठी बातमी आपण नाशिकच्या पोलीस दलातून पाहणार आहोत। नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डॉक्टर DS स्वामी यांची नियुक्ती झाली असून मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी सूरज गुंजाळ यांची नियुक्ती झाली आहे। यासह राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील झाल्या आहे। नाशिकचे पोलीस अधीक्षक असलेले बाळासाहेब पाटील यांची अचानक बदली झाली असून त्यांच्यासह मालेगाव येथील तेगबीर सिंह संधू यांची देखील बदली करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलीस आस्थापना मंडळ 1च्या शिफारशीनुसार राज्यातील 21 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून डॉक्टर DS स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच नाशिकचे मावळते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर या ठिकाणी बदली झाली आहे। त्याचबरोबर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी सूरज गुंजाळ यांची नियुक्ती झाली असून मावळते अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांची पोलीस अधीक्षक जालना या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। सदरचे बदली आदेश सुग्रीव धपाटे शासनाचे सहसचिव यांच्या सहीद्वारे करण्यात आले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना। दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।